सोलापुरातील सलगर वस्ती परिसरात बिल्डरकडून तब्बल 118 झाडांची बेकायदेशीर कत्तल करण्यात आल्याप्रकरणी सलगर वस्ती पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे। महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी या कारवाईची माहिती दिली। या प्रकरणी तोडलेली झाडं घेऊन जाणारा ट्रक चालक सैफन मुजावर आणि ठेकेदार मोहन राठोड यांच्यावर प्राथमिक गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पालिका अधिकारी घटनास्थळी पोहोचले तेव्हा हा सगळा प्रकार उघडकीस आला। या प्रकरणाचा अधिक तपास करून मालकाला नोटीस पाठवून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे। परमिशन न घेता आमच्या कुठले जो वृक्ष प्राधिकरण आहे त्याची कोणतीही परवानगी त्यांनी घेतलेली नव्हती, त्यामुळे आम्ही गुन्हा काल रात्री त्यात दाखल केलेला आहे। आणि त्याचबरोबर हे कुणी घडून आणलं याच्यासाठी आम्ही ते संबंधित जे 2 लोक आहेत त्यांना नोटीस देणार आहे। जागेचे सातबाराचे मालक असतील त्यांना सुद्धा नोटीस इश्यू करू आणि त्याचबरोबर इतर जे कोणी समजा त्यात वेगळे कुठले कन्सल्टंट आर्किटेक्ट जे कोणी इन्व्हॉल्ड असतील त्या संबंधितावर जो काही नियमानुसार होणारा दंड आहे आम्ही तो दंड त्याला आकारू आणि त्यांच्या वसुलीसाठी जी काही रक्कम आहे, कारण त्यामध्ये रक्कम पण दंड मोठ्या प्रमाणात आकारला जाणार आहे।